नोव्हेंबरला गुरु हे वक्री होणार आहेत. कसा जाणार आहे मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस? मिथुन राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस नक्कीच छान जाणार आहेत, कारण गुरु हे तुमच्या राशीमध्ये आहेत. त्यामुळे एक लक्षात ठेवा की 24 दिवस ते कर्क राशीमध्ये आहेत, पण नंतर येणारे 100 दिवस म्हणजे 96 डेज ऑलमोस्ट तुमच्या राशीमध्ये असणार आहे. गुरु जेव्हा स्वतःच्या तुमच्या राशीवर येणार तेव्हा नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. जे ॲडवायझर आहेत, जे कन्सल्टन्सीमध्ये आहे, जे वाणीचा खूप उपयोग करून काम करतात, त्यांच्यासाठी खूप छान काळ आहे. खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीतील खूप चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. तुमचा एक ऑरा खूप छान होईल, तेजस्वी रूप येईल, वाणीला एक खूप प्रभाव वाढेल. कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तर ट्रॅव्हलसाठी सुद्धा खूप छान आहे, कारण इथे बसलेला गुरु तुमचं 6वं, 5वं आणि 9वं घर सुद्धा ऍक्टिव्ह करतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी होतील. धार्मिक यात्रा तुम्ही करू शकता. इथे बसलेला गुरु हा 7व्या घराकडे बघतोय, त्यामुळे खूप वेळ असं होईल की ज्यांची लग्न ठरलेली थोडंसं काही अडचणी आली असतील, पण आता नक्कीच लग्न ठरण्याचे योग येत आहेत. लग्न ठरेल, खूप चांगल्या गोष्टी होतील. फक्त एकच लक्षात ठेवायचं, थोडी प्रकृतीची काळजी घ्या. कुठलाही डिसिजन घेताना थोडा विचार करा, कारण खूप वेळ असं होईल की गुरु इथे बसून थोडासा तुम्हाला हेल्थकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. त्याचबरोबर संपत्ती वाढेल, ऑपॉर्च्युनिटी चांगल्या असल्यामुळे आयुष्यामध्ये चांगल्या ऑपॉर्च्युनिटी येणार आहे. धनसंपत्तीसाठी सुद्धा खूप चांगला आहे. नक्कीच चांगल्या गोष्टीचा हा फायदा तुम्हाला होईल. उपायामध्ये विष्णू सहस्त्रनाम नक्की ऐका, बोला. ज्यांना बोलता येतं त्यांनी नक्की बोला, ज्यांना बोलता येत नाही त्यांनी नक्की ऐका. उपाय नक्की करा. खूप चांगला काळ आहे मिथुन राशीच्यासाठी. जी काही अडकलेली काही स्वप्न होती ती पूर्ण होण्याचा काळ आहे. सो बेस्ट ऑफ लक.